मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत हे आपण सर्वजण जाणतो. उज्ज्वल निकम हे नाव तसं महाराष्ट्राला परिचित आहे. फार वेगळी ओळख करून देण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. एक सरकारी वकील आणि हाय प्रोफाईल केसेस ते चालवतात असा त्यांचा लौकिक आहे. आता हे सगळं ठीक आहे, त्यांचं वकिली, त्यांचा व्यवसाय हे सगळं. पण जेव्हा भारतीय जनता पक्षाने पूनम महाजन यांच्याऐवजी त्यांना तिकीट दिलं तेव्हा मात्र ते पुन्हा एकदा चर्चेत आले. आणि मग भारतीय जनता पक्षाने त्यांना का बरं तिकीट दिलं असावं या संदर्भात अनेकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. ती काही मी पुन्हा या ठिकाणी रिपीट करत नाही. त्या ठिकाणी मग पोलीस अधिकारी मुश्रीफ असतील, त्यांचं जे पुस्तक आहे हू किल्ड करकरे, यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि मग त्यामध्ये काही लोकांना कोर्टामध्ये खरं तर त्यांच्याविरुद्ध आरोप वगैरे करायला हवे होते, पण ते सुद्धा करण्यात आले नाहीत आणि त्याला जबाबदार त्यांनी उज्ज्वल निकम यांना धरलेला आहे. अर्थात काही लोकांच्या मते पहिल्यापासूनच ते भाजपच्या विचाराचे होते. अर्थात जेव्हा लोकसभेचं तिकीट दिलं जातं एवढ्या महत्त्वाच्या मतदारसंघातून, जिथे भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार यापूर्वीसुद्धा निवडून आलेला आहे, तर निश्चित काहीतरी त्यांचा आणि पक्षाचा असणार. कारण राजकीय कार्यकर्ते असे काही ते नाही आहेत, कारण ते वकील म्हणूनच प्रसिद्ध आहेत. आणि त्यामुळे राजकीय कार्यकर्त्याला जर तिकीट मिळालं तर त्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही. पण या ठिकाणी आश्चर्य एवढ्यासाठी वाटते की अशा वकील, प्रसिद्ध वकील यांना तिकीट देण्यात आलं, ते सुद्धा सरळ लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. यामुळे चर्चा तर होणारच आणि ती चर्चा झालीसुद्धा. मला जो मुद्दा सांगायचा आहे तो याच्या पुढचा आहे. उज्ज्वल निकम यांनी अनेक केसेस लढवल्या. आपल्या लोकशाहीमध्ये नागरिक हे निवडणुकीला उभे राहू शकतात, तो त्यांचा हक्क आहे. आणि त्यामुळे त्यांना जर भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं असेल, त्यांचं आता काय होईल? एक तर ते लोकप्रतिनिधी होतील, अर्थात ते त्या मतदारसंघातल्या लोकांवर अवलंबून आहे. त्यामुळे लोक त्यांना मतं देतात की नाही देतात हे पाहणं मात्र अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण जेव्हा एखादी एवढी सेलिब्रिटी व्यक्ती इलेक्शनला उभी राहते तेव्हा तिचं कार्य हे असतंच. यांचं जे सगळ्यांना माहीत असलेलं कार्य हे आपल्या समोर आहे, पण माहीत नसलेलं सुद्धा कार्य जे आहे ते कदाचित त्यांच्या ज्यांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे, ज्या पक्षाने, त्यांच्या कदाचित ते उपयोगी पडलं असेल असं संशय घ्यायला जागा आहे. पण असू द्यात, कारण तिकीट पक्ष कोणालाही देऊ शकतो, तसा तो त्यांनी पक्षाने तिकीट दिलेलं आहे. आता लोकांनी जर मतदान केलं त्यांना आणि ते निवडून आले तर त्यांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू होईल. आणि मग ते लोकप्रतिनिधी कसे आहेत, ते चांगले आहेत की नाही आहेत वगैरे वगैरे या गोष्टींचा आपल्याला तपास करता येईल. पण जर लोकांनी त्यांना निवडून दिलं नाही तर मग उज्ज्वल निकम यांची केस या ठिकाणीच बंद होऊन जाईल. म्हणजे ते लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत जाऊ शकणार नाही. तर मला असं वाटतं की चर्चा होणं अपेक्षित होतं, त्याप्रमाणे ती झाली. आता काय, तर आता त्या मतदारसंघातले जे लोक आहेत ते ज्याप्रमाणे विचार करतात त्यांच्याविषयी, आणि मग जर त्यांनी निवडून दिलं तर तो लोकशाहीमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि जसं मतदार ठरवतात त्याप्रमाणेच निकाल हा लागत असतो. त्यामुळं ते खासदार होतील आणि मग लोकसभेमध्ये ते त्यांचं संसद सदस्य या नात्याने ते त्यांचं कार्य करतील. नाही झाले, लोकांनी त्यांना जर त्या ठिकाणी मतं दिली नाहीत तर ते निवडून जाणार नाहीत, हे अगदी स्पष्ट आहे. याच्यामुळे मला असं वाटतं की मतदारांवर विश्वास आपण लोकशाहीमध्ये ठेवतो, तो आहेच. 4 जूनपर्यंत वाट बघायला काय हरकत आहे? कारण त्यांना का दिलं तिकीट वगैरे वगैरे याची चर्चा भरपूर झालेली आहे. आता औत्सुक्याचं हे आहे की ते निवडून येतात की नाही येतात. तर अनेक मतांतर आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते निवडून जरी आले तरी मग भेटणार आहेत का, म्हणजे मतदारसंघातील लोकांना ते भेटतील का? अर्थात ते निवडून आल्यानंतरच कळेल, कारण ते निवडून आले तर त्यांना भेटावं लागेल, निवडून नाही आले तर तो काही प्रश्नच राहत नाही. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला नंतर मिळतील. पण त्या मतदारसंघातील मतदार काय निर्णय घेतात आणि मग ही केस बंद करायची की चालू ठेवायची या संदर्भात काय ठरवतात हे मात्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय देशासाठीच औत्सुक्याचं आहे. आपणा सर्वांसाठी ते
एक औत्सुक्याचा विषय झालेला आहे. पाहूया काय होतं आहे. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? उज्ज्वल निकम निवडून येतील? याविषयी आपण आपली मतंही नोंदवा. आज इथेच थांबतो. धन्यवाद.